नमस्कार, मी डॉक्टर अनुप पुरंदरे, MBBS, DNB, MCH न्यूरोसर्जरी। मी भारतीय विद्यापीठमध्ये न्यूरोसर्जन म्हणून कार्यरत आहे। मी तुम्हाला मेंदू आणि कणा यामधल्या ट्यूमर्सची थोडी माहिती देऊ इच्छितो। ब्रेन ट्यूमर म्हणजे एखाद्याच्या मस्तिष्कामध्ये असामान्य पेशी विकसित होणे। भारतामध्ये याचे प्रमाण साधारण 1 लाख लोकांमागे 5 ते 10 लोकांना हा आजार होतो। ब्रेन ट्यूमरचे 2 प्रकार असतात। एक प्रायमरी ब्रेन ट्यूमर म्हणजे जो मेंदूच्या पेशींपासून विकसित होतो आणि एक सेकंडरी ब्रेन ट्यूमर जो बाहेरच्या पेशी मेंदूमध्ये येऊन विकसित होतात। त्याला आपण मेटास्टॅसिस असे पण म्हणतो। त्याचे पुढे विभागीकरण कर्करोग म्हणजे कॅन्सरस आणि गैरकर्करोग म्हणजे बेनाइन या ट्यूमर्समध्ये होतो। तर याची लक्षणे कशी ओळखायची? हा ट्यूमर मेंदूतल्या कुठल्या भागांमधून ओरिजिन होतो किंवा कुठल्या भागातून उगम पावतो याच्यावर त्याची लक्षणे डिपेंड असतात। जास्तीत जास्त लोकांना सतत डोके दुखणे, उलट्या होणे किंवा फिट येणे ही लक्षणे दिसतात। तर काही लोकांमध्ये लकवा येणे किंवा असंबंधित स्वभावात बदल पडणे, बोलताना अडखळणे आणि काही लोकांमध्ये अंधुक दिसणे, दृष्टी कमी होणे किंवा ऐकायला कमी येणे हे लक्षणे दिसू शकतात। तर याचे निदान आपण कसे करायचे? तज्ञ डॉक्टरांना दाखवून जसे न्यूरोसर्जन किंवा न्यूरोलॉजिस्ट काही तपासण्या आपण करून घेतो, जसे MRI आणि त्याचे विविध प्रकार। काही पेशंट्सना CT स्कॅन किंवा ब्रेन एन्जिओग्राफी पण करावी लागते। काही ट्यूमर्स जे मेंदूच्या बाहेरच्या भागातून येतात त्यांना आपण पेट स्कॅन नावाची तपासणी पण करतो। ह्याचा उपचार आपण कसा करतो? उपचारामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे सर्जरी। जर पेशंटला लक्षणे दिसून आली तर सर्जरी ही प्रामुख्याने केली जाते। सर्जरी ही दुर्बिणीच्या माध्यमातून आणि नेव्हिगेशन आणि अत्याधुनिक प्रोसेसेस वापरून केली जाते, म्हणजे मेंदूचा नॉर्मल भाग कमीत कमी इजा होऊ शकते। त्याच्यानंतर ही जी गाठ किंवा हा जो ट्यूमर आहे तो तपासणीला पाठवला जातो। मेंदूच्या खोलवर भागात बसलेल्या ज्या गाठी आहेत त्या गाठींसाठी आपण कवटीमध्ये छोटेसे छिद्र करून बायोप्सी केली जाते, ज्याला आपण स्टिरियोटॅक्टिक बायोप्सी म्हणतो। ही बायोप्सी केल्यानंतर ही गाठ आपण तपासणीला पाठवतो। जर ही गाठ कर्करोगी असली म्हणजे कॅन्सरस असली तर त्याच्यासाठी आपण किमोथेरपी म्हणजे औषधांचा मारा आणि रेडिओथेरपी म्हणजे लाईट टाकून ट्यूमर बेड जाळणे अशी पुढची ट्रीटमेंट करतो। पेशंट रिकव्हरीसाठी आपण फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। चांगली रिकव्हरी आणि फास्ट रिकव्हरी याच्यासाठी फिजिओथेरपी खूप मदत करते। हे भाष्य ऐकून मला असं वाटतं की तुम्हाला ट्यूमर, ब्रेन ट्यूमर आणि त्याच्या संबंधातील गैरसमज दूर झाले असतील। धन्यवाद।